मला माझं लहानपण दिसतं, मला माझं असं होतं, मला माझं तसं होतं. एक नंबरचा नाटकी माणूस आहे हा विशाल. आणि पहिल्या आठवड्यापासून मी हे म्हणत होते की हा स्वतः सगळ्यांच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जात राहणार आणि शेवटच्या आठवड्यापर्यंत हा टिकून राहणार, इम्युनिटी मिळवणार. आणि आज त्याने तेच केलं. म्हणजे तो जे म्हणत होता की नाही माझ्यासाठी माझी टीम खूप इम्पॉर्टंट आहे, माझे लोक खूप इम्पॉर्टंट आहेत, पण नेमकं त्यांच्याच डोक्यावर पाय देऊन हा पुढे गेला ना. आणि सहारा कोणाचा घेतला तर प्रभूचा. का तर प्रभू बिचारा आहे, प्रभू असा आहे, प्रभू तसा आहे. प्रभू आज होऊ शकला असता कॅप्टन, फक्त एक गोष्ट, एक चूक नडली, ती म्हणजे तो विशालच्या समोर रडला. आणि मी तन्वीच्या बाबतीत या बाबतीत पूर्णपणे सपोर्टला आहे की तिचे म्हणतीये ना की ह्यांच्या समोर झुकणार नाही. बरोबर आहे, का झुकायचंय? जर आपला गेम स्ट्रॉंग आहे आपल्याला माहिती आहे ना, तर आपल्याला कोणासमोर झुकायची गरजच नाहीये. गेला उडत. फाईन, विशाल आता कॅप्टन आहे, पण मला नाही वाटत की तो यानंतर पुढच्या आठवड्यात टिकावा म्हणून. आणि बाय द वे सागर दादा, इतके इमोशनल आहात ना तर ऍटलिस्ट डोक्याने गेम खेळायचा प्रयत्न करा ना की तुम्ही टिकाल. जाऊ शकता तुम्ही सुद्धा या आठवड्यामध्ये.